मित्रांनो, स्टॅटिस्टिकल इन जनरल, स्टॅटिस्टिकल ऑफिसर या MPSCमधील स्टॅटिस्टिकल ऑफिसर हे जी MPSCमधील पोस्ट निघाले आहे, ज्याच्या 23 पोस्ट निघाल्या आहेत, याच्यासाठीचं लेक्चर आपण आज पहिलं लेक्चर चालू करतो आहे. मित्रांनो, आपण जास्त इन डिटेलमध्ये जाणार नाही. जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला रिवाईज करायचे आहेत. तर एक एक क्वेश्चन्स आपण रिवाईज करूयात आणि त्याचे आन्सर्स काय असतील हे आपण डायरेक्टली पाहायला चालू करूयात. द स्टेटमेंट नॉट ऑल नंबर्स आर स्टॅटिस्टिकल, लॉगॅरिथम फॉर instance are merely abstract numbers. Statistical data are concrete numbers which represent objects was given by dash dash and dash dash. जे पहिला आन्सर आहे आपलं, जो पहिला क्वेश्चन आपण पाहिलेला आहे, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर येतं की नॉट ऑल नंबर्स आर स्टॅटिस्टिकल, सर्वच नंबर हे स्टॅटिस्टिकल नाहीत म्हणून सांगितलेलं जो आहे. लॉगॅरिथम फॉर इन्स्टन्स आर मियरली ॲबस्ट्रॅक्ट नंबर्स, स्टॅटिस्टिकल डेटा आर कॉन्क्रीट नंबर्स विच रिप्रेझेंट्स ऑब्जेक्ट was given by William A. Spur and Charles B. Bonini. William A. Spur आणि जे दुसरं सांगितलेलं आहे चार्ल्स पी बोनिनी. चार्ल्स पी बोनिनी यांची ही डेफिनेशन आहे. ओके मित्रांनो, येऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. आपल्याला इन्स्टंटमध्ये म्हणजे आपली जी काय एक्झाम आहे MPSCमध्ये, ती एक्झाममध्ये आपल्याला हे क्वेश्चन सोडवण्यासाठी फक्त 35 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे. त्यामुळं डायरेक्ट आपण क्वेश्चन आणि त्याचा आन्सर पाहतोय. द ग्रेट नंबर्स आर नॉट काउंटेड करेक्टली टू अ युनिट, दे आर एस्टिमेटेड इज द स्टेटमेंट ऑफ. जे ग्रेट नंबर्स आहेत, ओके, याच्या बाबतीत काय म्हणलं आहे, काउंटेड आर नॉट काउंटेड करेक्टली अ युनिट, दे आर एस्टिमेटेड इज द स्टेटमेंट ऑफ डॅश डॅश. हे कोणाचं स्टेटमेंट आहे, तर बाउलेचं स्टेटमेंट आहे. बाउलेचं स्टेटमेंट आहे AL बाउले, ओके, यांचं हे स्टेटमेंट आहे. जनरल पाहतोय, डेटा कलेक्शनचे वगैरे MCQ याच्यामध्ये येणार आहेत. फर्स्ट टॉपिक पाहतोय आज आपण. ओके, तर हे जे फर्स्ट टॉपिक पाहिले तुम्ही, तर सिमिलर याच पद्धतीने फर्स्ट टॉपिक आपल्याला दिसून येईल. आता पुढचा प्रश्न तिसरा. द डेफिनेशन स्टॅटिस्टिक इज द सायन्स विच डील्स विथ द कलेक्शन, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन ऑफ न्यूमेरिकल फॅक्ट्स ॲज द बेसिस ऑफ एक्सप्लेनेशन, डिस्क्रिप्शन अँड कम्पॅरिझन ऑफ फेनोमेना वॉज गिवन बाय. म्हणजे ही जी डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला थर्डची, ही डेफिनेशन कोणाची आहे, तर ही डेफिनेशन आहे लॉविटची. ओके, ही डेफिनेशन दिलेली आहे लॉविट यांची डेफिनेशन दिलेली आहे. पुढे आपण जर पाहिलं तर याच प्रकारच्या काही अन्य यांच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत, तुम्ही ह्या पाहून घेऊ शकतात. जवळपास आपल्याला जर आपण पाहिलं याच्यामध्ये 11पर्यंत ह्या अशा प्रकारच्या डेफिनेशन विचारलेले आहेत. त्या डेफिनेशन तुम्ही पाहून घ्या. डायरेक्टली आपण जम्प करूया 12th क्वेश्चनवरती. वेगवेगळ्या यांची नावं दिलेली आहेत, जे की टेलिग्रामवरती मी ही PDF टाकलेलीच आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकतात. ओके, तर आपण जाऊयात डायरेक्टली. एवढा आजचा जेवढा पार्ट झालेला आहे तेवढ्याचीच PDF बनवून मी त्याच्यावरती पोस्ट केलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर पुढचा जो प्रश्न आपल्याला पाहायचा आहे 12th क्वेश्चन नंबर. स्टॅटिस्टिक कॅन प्रूव्ह. स्टॅटिस्टिक काय प्रूव्ह करू शकतं, तर मेन आन्सर याचं स्टॅटिस्टिक कॅन प्रूव्ह एनिथिंग. स्टॅटिस्टिक काही पण प्रूव्ह करू शकतं. ओके, असं याचं आन्सर आहे. पुढे 13 नंबरचा क्वेश्चन. यूज ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड इज मोस्ट डेंजरस इन द हँड्स ऑफ. यूज ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड इज मोस्ट डेंजरस इन द हँड्स ऑफ इनएक्सपर्ट. जे काही इनएक्सपर्ट आहेत यांच्या हातात जर आपण स्टॅटिस्टिकचा डेटा दिला तर हा मोस्ट डेंजरस पार्ट म्हणून आपण म्हणू शकतो. ओके, इन एक्सपर्ट्स. 14 नंबरचा क्वेश्चन. द स्टेटमेंट ऑन ॲव्हरेज ऑफ फॅक्टरी लेबर हॅज बिकम यंगर इन 1991 ॲज कम्पेअर टू 1981. हे स्टेटमेंट काय सांगतं की जे 1991 an average of a factory labor has become younger in 1991 as compared to 1981.
तर हे स्टेटमेंट काय दर्शवतं म्हणून आपल्याला विचारलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेप्टेबल स्टेटमेंट म्हणून दाखवेल. ओके, आपल्याला हे ॲक्सेप्टेबल आहे, हे ॲक्सेप्टेबल स्टेटमेंट आहेत. अशा प्रकारचे स्टेटमेंट विचारले जातील. जर ते चुकीचं असेल तर ते अनएक्सेप्टेड म्हणू शकतो आपण. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 15 नंबरचा. स्टॅटिस्टिक्स डील्स विथ ओनली. स्टॅटिस्टिक डील्स विथ ओनली. स्टॅटिस्टिक कशाशी डील्स करतं? ओके, तर स्टॅटिस्टिक डील्स विथ ओनली क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा. ओके, याच्याशी रिलेटेड करतं. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे 15 नंबरचा क्वेश्चन. स्टॅटिस्टिक्स. ओके, स्टॅटिस्टिक्स ॲनालिसिस हेल्प्स इन द डॅश डॅश ऑफ रिझल्ट. स्टॅटिस्टिक ॲनालिसिस हेल्प्स इन द डॅश डॅश ऑफ रिझल्ट. तर इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट आपण म्हणू शकतो. 16 नंबरचा क्वेश्चन. 16चा आन्सर काय आहेत आपलं? इंटरप्रिटेशन. सर्व आन्सर्स तुम्हाला खाली दिलेले आहेत, परंतु आपण एकदा रिवाईज करून घेतो आहे. स्टॅटिस्टिक ॲनालिसिस हेल्प्स इन द डॅश डॅश ऑफ रिझल्ट. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. रिझल्ट शोधण्याच्या कामामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्स महत्त्वाचं पडू शकतं. स्टॅटिस्टिक इज नॉट ॲप्लिकेबल टू डॅश डॅश ऑब्झर्वेशन. स्टॅटिस्टिक इज नॉट ॲप्लिकेबल टू डॅश डॅश ऑब्झर्वेशन. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल स्टॅटिस्टिक हे कंपॅरिझनसाठी वापरलं जातं. सिंगल युनिटसोबत त्याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. म्हणून 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे, स्टॅटिस्टिक इज नॉट ॲप्लिकेबल टू सिंगल ऑब्झर्वेशन. त्याच्यापेक्षा मल्टिपल ऑब्झर्वेशन लागतात. 2 or more than 2 ऑब्झर्वेशन्स लागत असतात त्याच्यामध्ये. म्हणून स्टॅटिस्टिक्स इज नॉट ॲप्लिकेबल टू सिंगल ऑब्झर्वेशन. नॉट अ डॅश डॅश बट डेटा आर द सब्जेक्ट मॅटर ऑफ statistics. Okay, not a dash dash but data are the dash dash of subject matter, but data are the subject matter of statistics. याला आपण डेटम असं म्हणू शकतो. ओके, काय? डेटम. नॉट अ डेटम बट डेटा आर सब्जेक्ट मॅटर ऑफ स्टॅटिस्टिक्स. ओके, 18 नंबरचा क्वेश्चन. डेटम, याचा आन्सर येतं डेटम. ओके, 19th question. Statistics are numerical dash dash of facts but all numerical statements are not dash dash. ओके, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो. याच्यातले काही हे बेसिक क्वेश्चन आपण पाहत आहोत. हे क्वेश्चन पाहिल्यानंतर आपल्याला याचे जो पार्ट सी आहे, या पार्ट सीमध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर याचा आन्सर काय येतं? 19 नंबर. स्टॅटिस्टिक आर न्यूमरिकल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स बट ऑल न्यूमरिकल स्टेटमेंट्स आर नॉट स्टॅटिस्टिक्स. ओके, म्हणजे स्टेटमेंट अँड स्टॅटिस्टिक्स. ओके, हे 2 व्हॅल्यू त्याला येतात. 2 आन्सर्स त्याचे आहेत. तर अशाच पद्धतीने बाकीचे पण आहेत. बाकीचे पण पाहून घेतल्यानंतर आपण डायरेक्टली जम्प करूयात. क्वेश्चन सेक्शन सी वरती जम्प करूयात आपण डायरेक्टली. तर आलेलो आहोत क्वेश्चन सेक्शन सी वरती. आता पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. ओके, सेक्शन सी. सगळ्यात पहिला क्वेश्चन दिलेला आहे. द स्टेटमेंट स्टॅटिस्टिक इज बोथ अ सायन्स अँड अ आर्ट. स्टॅटिस्टिक हे सायन्स पण आहे आणि आर्ट पण आहे असं कोणी सांगितलं? तर ऑप्शन फर्स्टचं तुमचं आन्सर ॲनालिसिस करा. मी तुम्हाला आन्सर सांगतो. ऑप्शन फर्स्टचं आन्सर येतं बी. ओके, टिप्पेट यांनी सांगितलं. द स्टेटमेंट स्टॅटिस्टिक इज बोथ अ सायन्स अँड ॲन आर्ट वॉज गिवन बाय टिप्पेट. मित्रांनो, या PDF ला फॉलो करा. तुम्हाला मॅक्झिमम बोर्ड एक्झाम, मॅक्झिमम आपल्या MPSCच्या एक्झामसाठी याच्यातले क्वेश्चन्स फॉलो केले जातील. याच्यातलेच मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला तिथं मिळतील, जे की क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. दुसरा क्वेश्चन जो आहे आपला, दुसरा क्वेश्चन. हू स्टेटेड द स्टॅटिस्टिक इज अ ब्रँच ऑफ अप्लाइड मॅथमॅटिक्स विच सप्लाईज इन डेटा. तर याचं उत्तर आपण वरी पाहिलंच होतं. याची डेफिनेशन एक. याचं उत्तर येतं सेकंडचं बी. R.A. फिशर. ओके, जाऊयात मित्रांनो आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. आपला जो तिसरा क्वेश्चन दिलेला आहे, द वर्ड स्टॅटिस्टिक इज यूज्ड ॲज सिंग्युलर, प्लुरल, सिंग्युलर अँड प्लुरल बोथ, नन ऑफ द अबो. तर याचं जे आन्सर येतं बोथ सिंग्युलर अँड प्लुरल बोथ, ऑप्शन सी. चौथा क्वेश्चन आपला मित्रांनो. स्टॅटिस्टिक प्रोव्हाइड्स टूल्स अँड टेक्निक्स फॉर रिसर्च वर्कर वॉज स्टेटेड बाय.
काय म्हटलं क्वेश्चन नीट समजून घ्या मित्रांनो. स्टॅटिस्टिक प्रोव्हाइड्स टूल्स अँड टेक्निक्स फॉर रिसर्च वर्कर्स वॉज स्टेटेड बाय. तर हे स्टेट केलं तर एम मूड यांनी, म्हणजे ऑप्शन सी आपला. ओके, जाऊयात 5व्या क्वेश्चनकडे आपल्या. आउट ऑफ व्हेरियस डेफिनेशन गिवन बाय द फॉलोइंग वर्कर्स विच डेफिनेशन इज कन्सिडर्ड टू बी मोस्ट एक्झॅक्ट. कोणती डेफिनेशन मोस्ट एक्झॅक्ट म्हणून आपण म्हणू शकतो, तर ती आहे R.A. फिशरची, म्हणजे ऑप्शन ए. 6th क्वेश्चन आपला. 6th question, who stated that there are 3 kinds of lies: lies, damned and lies and statistics. ओके, lies, damned lies and statistics हे कोणी स्टेट केलं? तर आन्सर आपलं 6व्याचा जो क्वेश्चन आहे, या 6व्या क्वेश्चनचं आन्सर येतं बी, डिसरायली. ओके, कोणी स्टेट केलं? तर बी, डिसरायली. ओके. 7th क्वेश्चन आहे आपला पुढचा. हू गेव द स्टेटमेंट अ वेल रॅप्ड स्टॅटिस्टिक इज बेटर दॅन हिटलर्स अ बिगली, इट मिसलीड्स एट इट कॅनॉट बी पिन्ड ऑन यू. हे स्टेटमेंट कोणी सांगितलं होतं? तर टॅरेल हब यांचं हे स्टेटमेंट आहे. क्वेश्चन 7चं आन्सर आलं सी. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो क्वेश्चन आहे आपला 8th, which of the following represents data? Which of the following represents data? A group of value in a set. A group of value in a set. Okay, option C. 9th question आहे आपला. Statistic deals with qualitative information, quantitative information. C, both A and B. D, none of the A and B. तर याचं आन्सर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच आहे मित्रांनो. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. जाऊया 10th क्वेश्चनकडे आपलं. स्टॅटिस्टिक रिझल्ट्स आर %% करेक्ट, नॉट ॲब्सोल्युटली करेक्ट, ऑलवेज इनकरेक्ट, मिसलिडिंग. ओके, तर 10चं आन्सर येतं आपलं नॉट ॲब्सोल्युटली करेक्ट, बी. ओके, 10चं आन्सर येतं बी. क्वेश्चन नंबर 11 आपला. इफ ए इज ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड ई इज इट्स इस्टिमेटेड व्हॅल्यू, द ॲब्सोल्यूट एरर इज. या क्वेश्चनला इम्पॉर्टंट मार्क करून घ्या मित्रांनो. या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. इफ ए इज ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड ई इज अ इस्टिमेटेड व्हॅल्यू, द ॲब्सोल्यूट एरर इज मॉड ए मायनस ई. ओके, तर 11चं आन्सर आपलं येईल पुन्हा बी. नेक्स्ट मित्रांनो 12th नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. इफ ए इज ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड ई इज इस्टिमेटेड व्हॅल्यू, द फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह एरर इज. द फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला विचारलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतं मॉड ए मायनस ई. ओके, मॉड क्लोज एल ई, याला आपण म्हणू शकतो ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. डेटा आर टेकन फ्रॉम पब्लिकेशन ॲग्रिकल्चरल सिच्युएशन इन इंडिया. आत्ता झालं तुमचा जो फर्स्ट होता ना डेटा ॲनालिसिस, तो पार्ट इथून चालू झालेला आहे. बाकीचा पार्ट आपल्याला वरी दिलेला आहे, तो वरचा पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे फक्त. ओके मित्रांनो, तर इथं आता पुढचा क्वेश्चन नंबर 13 आपण चालू करतो आहे. डेटा टेकन फ्रॉम पब्लिकेशन ॲग्रिकल्चरल सिच्युएशन इन इंडिया विल बी कन्सिडर्ड ॲज प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, प्रायमरी अँड सेकंडरी डेटा, निदर प्रायमरी नॉर सेकंडरी डेटा. तर आपल्याला माहिती आहे आधीच पब्लिकेशननी डेटा कलेक्ट केला होता. त्यांना कलेक्ट करताना जो डेटा कलेक्ट केला होता पहिल्यांदा पब्लिकेशनसाठी प्रायमरी झाला, पण आपण जो वापरतो आपल्यासाठी सेकंडरी डेटा झाला. म्हणजे 13चं ऑप्शन येणार बी. जाऊयात पुढे 14 क्वेश्चन नंबर 14 वरती आल्यानंतर मेल्ड क्वेश्चनेअर मेथड ऑफ एन्क्वायरी कॅन बी ॲडॉप्टेड इफ रिस्पॉन्डंट्स. ओके, मेल्ड क्वेश्चनर जी मेथड आहे ही ॲडॉप्ट केली जाते केव्हा? लाईव्ह इन सिटीज, हॅव हाय इन्कम, आर एज्युकेटेड, डी आर अननोन. तर 14चं ऑप्शन येतं आर एज्युकेटेड, म्हणजे ऑप्शन सी. ओके, पुढे 15 नंबरचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत.
15 नंबरचा क्वेश्चन, द स्टेटमेंट डिझायनिंग ऑफ अन अप्रोप्रिएट क्वेश्चनेअर इटसेल्फ विन्स हाफ द बॅटल वॉज गिवन बाय. जे काय सांगितलं ते क्वेश्चन डिझाईन करण्यासाठी जे आहेत, डिझायनिंग ऑफ अ ॲप्रोप्रिएट क्वेश्चनेअर इटसेल्फ वॉज हाफ द बॅटल वॉज गिवन बाय, हे स्टेटमेंट आपल्याला कोणी दिलतं, तर हे स्टेटमेंट दिलतं एच ह्यूज यांनी दिलतं. ओके, एच ह्यूज यांचं स्टेटमेंट आहे. पुढे क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16, statistical data are collected for a given purpose. ओके, आपण कशासाठी स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट करत असतो? अ गिवन पर्पजसाठी स्टॅटिस्टिकल डेटा आपण कलेक्ट करत असतो. ओके, चला मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. 17 क्वेश्चन नंबर, रिलेटिव्ह एरर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ 0. तर क्वेश्चन नंबर 17चा आन्सर येत आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ. रिलेटिव्ह एरर हे कसं असतं? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ असू शकतं याच्यामध्ये. ओके, जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे मित्रांनो. पुढचा क्वेश्चन नंबर दिलेला आहे क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18मध्ये पहा, द स्टॅटिस्टिकल एरर रेफर्स टू. स्टॅटिस्टिकल एररला आपण कशा प्रकारे रेफर करू शकतो? ओरिजिनल व्हॅल्यू मायनस ॲप्रॉक्स व्हॅल्यू, ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस एस्टिमेटेड व्हॅल्यू, ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस एस्टिमेटेड व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड व्हॅल्यू, ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस एस्टिमेटेड व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲक्च्युअल व्हॅल्यू. तर मित्रांनो थोड्या वेळाचा पूर्वी आपण याचा पार्ट पाहिला होता, ए मायनस ई. ओके, म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस एस्टिमेटेड व्हॅल्यू. पुढचा क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19, मेथड्स ऑफ कंप्लीट कंपॅरिझन एन्युमरेशन इज ॲप्लिकेबल फॉर. मेथड्स ऑफ कंप्लीट एन्युमरेशन इज ॲप्लिकेबल फॉर. तर हे ॲप्लिकेबल कशासाठी होणार? नोविंग द प्रोडक्शन, नोविंग द क्वांटम ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट, नोविंग द पॉप्युलेशन, ऑल ऑफ द अबो. 19चं आन्सर आपलं येत आहे, ॲनालिसिस करा. येस, ऑल ऑफ द अबो. ओके, मीन्स डी. Question number 20. Question number 20. A statistical population may consist of. A statistical population may consist of an infinite number of items, a finite number of items, either of A and B, none of the A and B. ओके, तर याचा आन्सर येतं आयदर ऑफ ए अँड बी. फायनाईट नंबर और इन्फानाईट नंबर आयटमसाठी आपण स्टॅटिस्टिकचा यूज करू शकतो. ऑप्शन आहे सी. ओके, 20चं ऑप्शन काय आलं? आपलं सी आलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल डज नॉट कॉन्स्टिट्यूट अन इन्फानाईट पॉप्युलेशन? Population consisting of odd numbers, population of weight of newly born babies, population of height of 15 years old children, population of head and tails in tossing a coin successively. याचं काय मॅटरच येत नाही मित्रांनो. पहा, आपल्याला ज्यावेळेस फॉलोइंग पॉप्युलेशन म्हणजे कॉन्स्टिट्यूट्स अँड इन्फानाईट पॉप्युलेशन ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायचे असते, पॉप्युलेशन ऑफ हाईट्स ऑफ 15 years ओल्ड चिल्ड्रन याच्यामध्ये आपण पकडत असतो याला. त्यामुळं क्वेश्चन नंबर 21चा ऑप्शन जो आहे, क्वेश्चन नंबर 21चा जो ऑप्शन येत आहे तो सी, पॉप्युलेशन ऑफ हाईट्स ऑफ 15 years ओल्ड चिल्ड्रन. क्वेश्चन नंबर 22 मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी क्लासिफाईड ॲज हायपोथेटिकल पॉप्युलेशन? विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी क्लासिफाईड ॲज हायपोथेटिकल पॉप्युलेशन? ऑर लेबरर्स ऑफ अ फॅक्टरी, फिमेल पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, पॉप्युलेशन ऑफ रिअल नंबर्स बिटवीन 0 and 100, स्टुडंट्स ऑफ द वर्ल्ड. ओके, तर याच्यापैकी आपलं जे आन्सर येणार आहे ते आन्सर पॉप्युलेशन ऑफ रिअल नंबर्स बिटवीन 0 and 100. राईट क्वेश्चन म्हणजे ऑप्शन सी याच्यातला. ओके, चला जाऊयात मित्रांनो पुढे. पुढचा क्वेश्चन आपला 23. ओके, 23 क्वेश्चन नंबर. अ स्टडी बेस्ड ऑन कंप्लीट इन्युमरेशन इज नोन ॲज. अ स्टडी बेस्ड ऑन कंप्लीट इन्युमरेशन इज नोन ॲज सॅम्पल सर्वे, पायलट सर्वे, सेन्सस सर्वे, नन ऑफ द अबो. पहा मित्रांनो, सॅम्पल सर्वे, पायलट सर्वे, त्याच्यानंतर
जे नन ऑफ द अबोव दिलेलं आहे, तर यापैकी मी जो ऑप्शन सोडलेला आहे तो ऑप्शन याचा आन्सर येतो. क्वेश्चन नंबर 23चं सेन्सस सर्वे हे याचा आन्सर आहे. ओके मित्रांनो, याची इन डिटेल मी पूर्णपणे लेक्चर्स घेतलेले आहेत. ते लेक्चर स्टॅटिस्टिकल ऑफिसर इन्व्हेस्टिगेटरसाठी घेतलेले आहेत. आपण क्वेश्चन रिवाईज करतो याच्यासाठीचे. ओके, बाकीचा जर कोणता डेटावरती तुम्हाला कोणत्या पार्टवरती लेक्चर बनवून हवं असेल तर तुम्ही आम्हाला तसं कळवा, आम्ही त्याच्यावरती लेक्चर पोस्ट करू. ओके, तर पुढे मित्रांनो आपल्याला जायचं आहे क्वेश्चन नंबर 24कडे. आपण 40 क्वेश्चन्स याच्यामध्ये पाहणार आहोत. इफ ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज 415 अँड इट्स इस्टिमेटेड व्हॅल्यू इज 400, द ॲब्सोल्यूट एरर इज. जर ॲक्च्युअल व्हॅल्यू 415 दिली असेल आणि इट्स इस्टिमेटेड व्हॅल्यू इज 400 असेल, तर त्याचं एरर ॲब्सोल्यूट एरर जो येणार आपला तो ॲब्सोल्यूट एरर काय असेल. तर पहा मित्रांनो, ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस इस्टिमेटेड व्हॅल्यू मीन्स ए मायनस ई हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. क्वेश्चन नंबर 24 पाहतोय, ए मायनस ई. मग ए मायनस ई केल्यानंतर 415 मायनस 400 इज इक्वल टू 15 मीन्स ऑप्शन बी. ओके, पुढे इफ द इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ एन आयटम इज 50 अँड इट्स ॲक्च्युअल व्हॅल्यू इज 60, द रिलेटिव्ह एरर इज. जर इस्टिमेटेड व्हॅल्यू याची आपल्याला 50 दिली असेल अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू याची 60 दिली असेल, तर रिलेटिव्ह एरर विचारला आहे मित्रांनो आपल्याला. तर रिलेटिव्ह एरर आपला काय येईल, तर तो रिलेटिव्ह एरर क्वेश्चन नंबर 25चा आपला येणार आहे 0.20. पुढे हू ओरिजिनली गेव द फॉर्म्युला ऑफ द इस्टिमेशन ऑफ एरर्स. ओरिजिनली इस्टिमेशन ऑफ एररचा फॉर्म्युला आपल्याला कोणी दिलेला आहे, A.L. बॉडिंग्टन. ओके, आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 26 A.L. बॉडिंग्टन यांनी दिलेला आहे मीन्स ऑप्शन डी. ओके, पुढे क्वेश्चन नंबर 27 बॉडिंग्टन गेव द फॉर्म्युला फॉर द एस्टिमेशन ऑफ एरर्स ऑफ द टाईप. बॉडिंग्टनने जो आपल्याला फॉर्म्युला दिला होता तो कोणत्या टाईपचं एस्टिमेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी दिला होता. ॲब्सोल्यूट एरर बायस्ड, ॲब्सोल्यूट एरर अनबायस्ड, बोथ ए अँड बी, निदर ए ऑर बी. तर क्वेश्चन नंबर 27चं येतं, बॉडिंग्टनने आपल्याला जो फॉर्म्युला दिलता तो ॲब्सोल्यूट एरर अनबायस्ड कॅल्क्युलेट करण्याचा दिलता, म्हणजे ऑप्शन आपला आहे बी. क्वेश्चन नंबर 28 बॉडिंग्टन फॉर्म्युला फॉर एस्टिमेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर AE इज. बॉडिंग्टनचा याच्या खालीपैकी दिलेला फॉर्म्युला कोणता आहे, तर बॉडिंग्टनचा आपला फॉर्म्युला आहे ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर इंटू रूट n मीन्स ऑप्शन बी आपल्याला इथं मिळून जाईल. ओके, क्वेश्चन नंबर 29 बॉडिंग्टन्स फॉर्म्युला आर एस्टिमेशन ऑफ रिलेटिव्ह एरर इज. बॉडिंग्टन फॉर्म्युला फॉर एस्टिमेशन ऑफ रिलेटिव्ह एररचा विचारला आहे आपल्याला आता फॉर्म्युला. तर रिलेटिव्ह एररचा बॉडिंग्टनचा फॉर्म्युला काय येणार, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर इंटू रूट n डिवायडेड बाय ई हा फॉर्म्युला बॉडिंग्टनचा येऊन जाणार. म्हणजे क्वेश्चन नंबर 29 याचा आन्सर जे येणार आपलं तो आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 30 डिअर स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 30 जे दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 30मध्ये विचारलेलं आहे आपल्याला बाउलीज फॉर्म्युला फॉर ॲब्सोल्यूट अनबायस्ड एरर. बाउलीचा फॉर्म्युला काय येतो ॲब्सोल्यूट अनबायस्ड एररसाठी, तर बाउलीचा फॉर्म्युला येतो 2/3 रूट n इंटू ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. ओके, हा याचा फॉर्म्युला येतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 30चं ऑप्शन बी याला चूज करू शकतो आपण. मित्रांनो, बाकीचे क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 31 स्टॅटिस्टिक्स आर रिझल्ट्स आर. क्वेश्चन नंबर 32 द स्टॅटिस्टिकल लॉज बेस्ड ऑन ट्रायल अँड एरर मेथड्स इज आर. फिगर 32 64 616.8 approximated to the 10th place by the method of discarding figures is dash dash. The figure 32 64 616, the figure 26 476 approximated to the 100 places by discarding figures is. द फिगर. असेच तुम्हाला 40 क्वेश्चनपर्यंत तुम्हाला याचा पार्ट दिलेला आहे. हे क्वेश्चन्स पाहून घ्या
आणि तुम्ही सॉल्व करून याचे आन्सर्स आम्हाला कळवा कमेंटमध्ये. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या भेटूयात आपण सेकंड टॉपिकमध्ये. जो सेकंड टॉपिक आपण चालू करणार आहोत ॲज युअर विश. ज्या मुलांचे जास्तीत जास्त कमेंट्स या व्हिडिओला पडतील त्या टॉपिकवरती आपण हा पुढचा लेक्चर रेकॉर्ड करणार आहोत. धन्यवाद.